नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुक विथ अश्वी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत छोट्या भुकेसाठी स्नॅक्स मेनू। अगदी घरच्या घरी असलेल्या पदार्थांपासून आणि खायला अतिशय पौष्टिक असा पदार्थ। नाव ॲज अजून काय सुचलं नाहीये तरी आपण पौष्टिक बटणं असं म्हणू शकतो। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 ते 1.5 वाटी तांदूळ पिठी, पाव कप मूग डाळ, पाव कप हरभरा डाळ, पाव कप उडीद डाळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड, पाव चमचा हिंग, पाव चमचा ओवा, 1 चमचा तूप, चवीनुसार मीठ, तळणीसाठी तेल आणि अंदाजे पाणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी या 3 डाळी एकत्र करून धुवून घ्यायच्या। डाळ पाण्यातून 1 ते 2 वेळा धुवून घ्या। अर्धा ते पाऊण तास भिजवून ठेवा। जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास भिजवली तरी चालेल। पाऊण 1 तास झालाय। आपण डाळी व्यवस्थित भिजल्यात की नाही चेक करूया। डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत। डाळ जरा मोडून बघायची। आता आपण ह्याला कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेऊया। डाळ भिजून 1 इंचभर पाणी घालायचं। शिट्टी सुटली आहे, पण आता कुकर उघडूया। डाळी छान शिजून झालेल्या आहेत। आता हे आपण मॅशरने मॅश करून घेऊया। अशा प्रकारे डाळी घोटून घ्यायच्या आहेत। तांदळाची पिठी ही 1.5 कप आहे। ही आपण परातीत काढून घेऊया। थोडीशी ठेवूया आणि ह्या डाळींचं मिश्रण जे आहे ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं आणि आपल्याला एक मीडियम डो मळून घ्यायचं। 1 चमचा तूप घालायचे, थोडासा ओवा क्रश करून, पाव चमचा हिंग, हळद, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, चवीनुसार मीठ। आता हे कणिक आपण नॉर्मल पोळीसारखं भिजवून घेऊया। साधारण हे असं टेक्स्चर झालं की थोडंसं पाणी घ्यायचं हाताला आणि मळून काढायचं। अगदी थोडंसं पाणी लागणार आहे। दिलेल्या प्रमाणात असे 2 मोठे गोळे तयार होतात। अशा गोळ्याला 5 मिनिटं रेस्ट द्यायची। रेस्ट देऊन झाली की त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आपल्याला। एक छोटा पोर्शन घेऊया। सुरीने असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे। गोल गोल आपल्या ह्या तर्जनीच्या उंचवट्यावर थोडेसे दाबायचे। चिटकत असेल तर तेल यूज करा। माझ्या मागे आता सारखी भुणभुण सुरू आहे। आई मला करायला देईना। आई तुला मदत करू? थांब जरा। शेजारी तेल गरम करायला ठेवूया। गॅस मंद आचेवरच ठेवायचं। गॅस बारीक करून सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहेत, म्हणजे आतपर्यंत छान शिजतील। आपल्या तळणीचा एक घाणा कंप्लीट होईपर्यंत दुसऱ्या घाण्याची सोय झालेली आहे। तळून काढल्यावर तेल सुद्धा फारसं राहत नाही, पूर्ण अशी कोरडी होतात।
वजन करून पण बघूया साधारण किती भरतात. साधारण अर्धा किलोच्या आसपास, पण तळताना खाऊन संपलेली ती वेगळीच. कशी झालीत पौष्टिक बटणं कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.